Welcome back to my YouTube channel Love's Academy. If you are new here, do subscribe, like and share with your friends. So our today's topic is anomalous behavior of water. तर anomalous behavior of water वर प्रीवियस इयर क्वेश्चन मध्ये आपल्याला एक क्वेश्चन पडलेला आहे. खूप सिंपल क्वेश्चन आहे आणि हा टॉपिक खूप इम्पॉर्टंट होणार आहे. त्यामुळे व्हिडिओ लेक्चर लास्ट पर्यंत बघा. तर काय दिलं होतं क्वेश्चन मध्ये, बोर्ड क्वेश्चन मधला हा फोटो आहे. काय दिले, ऑब्झर्व द गिवन ग्राफ अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. म्हणजेच ग्राफ बघायचा आहे, ॲनालाइज करायचा आहे आणि जे शेवटी दोन क्वेश्चन दिलेले आहेत खूप सिंपल आहेत ते तुम्हाला सॉल्व्ह करायचं, त्याचा आन्सर लिहायचा आहे. तर या टाईपचे क्वेश्चन या टॉपिकवरून जनरेट होऊ शकतात आणि ते बोर्ड एक्झामला विचारले जाऊ शकतात. तर स्टार्ट करूयात. ॲनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर. तर ॲनॉमलस म्हणजे काय, सिम्पली विचित्र, एवढं लक्षात ठेवा. ॲनॉमलस म्हणजे काय, विचित्र. तर सॉलिडमध्ये आपण बघितलं आहे, जसं टेम्परेचर वाढतं सॉलिड एक्सपांड होतं, जसं टेम्परेचर कमी होतं सॉलिड कॉन्ट्रॅक्ट होतं. तसंच सेम लिक्विडमध्ये होतं. युजली जनरली काय होतं, तर लिक्विड एक्सपांड्स व्हेन हीटेड अँड गेट कॉन्ट्रॅक्ट्स व्हेन दे आर कूल्ड. म्हणजेच काय, लिक्विडसुद्धा सेम प्रॉपर्टी पजेस करतात ॲज दॅट ऑफ सॉलिड. ती कसली, तर जेव्हा आपण त्याला हीट प्रोव्हाइड करतो तर ते एक्सपांड होतात आणि जेव्हा कूल डाऊन करतो तर ते कॉन्ट्रॅक्ट होतात. पण एक्सेप्ट वॉटर. इन वॉटर when we heat water from 0 degree Celsius to 4 degree Celsius. नीट लक्षात द्या, काय म्हणलं, 0 डिग्री सेल्सिअस पासून किती डिग्री सेल्सिअस पर्यंत, 4 डिग्री सेल्सिअस पर्यंत. तर आता काय केलं आपण, नेमकं टेम्परेचर इन्क्रीज केलं आहे, टेम्परेचर वाढवलेलं आहे. म्हणजेच काय होणार आहे, डेफिनेशननुसार किंवा युज्युअल प्रॉपर्टीनुसार की त्याचं काय व्हायला पाहिजे होतं, एक्सपान्शन व्हायला पाहिजे होतं. वॉटरचं एक्सपान्शन झालं पाहिजे होतं. कधी, जेव्हा आपण 0 to 4 डिग्रीत जातो. पण वॉटरमध्ये काय होतं, एक्झॅक्ट ऑपोजिट. 0 डिग्री सेल्सिअसला जेवढं व्हॉल्यूम होतं त्याच्यापेक्षा कमी व्हॉल्यूम कुठं होतं, 4 डिग्री सेल्सिअसला. हीच जी एक्सेप्शनल प्रॉपर्टी आहे, हीच जी पाण्याची एक्सेप्शनल प्रॉपर्टी आहे, ज्यात काय होतं आहे, तुम्ही टेम्परेचर वाढवताय पण व्हॉल्यूम कमी होतं आहे. याच एक्सेप्शनल प्रॉपर्टीला ॲनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर म्हणायचं आहे. काय म्हणायचं आहे, ॲनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर. तर नीट लक्ष द्या. अजून एकदा, काय ॲनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर, क्वेश्चन जर 2 मार्काला किंवा 1 मार्काला डेफिनेशन आली तर हेच लिहायचं तुम्हाला. युजली लिक्विड एक्सपांड व्हेन दे आर हीटेड अँड कॉन्ट्रॅक्ट्स व्हेन दे आर कूल्ड. हाऊएव्हर इन वॉटर, वॉटरमध्ये काय होतं, व्हेन वी हीट द वॉटर फ्रॉम 0 डिग्री सेल्सिअस टू 4 डिग्री सेल्सिअस द व्हॉल्यूम ऑफ वॉटर गेट्स डिक्रीजेस. म्हणजे जिथं एक्सपांड व्हायचं होतं टेम्परेचर वाढवलं, तिथं काय व्हायला लागलं, व्हॉल्यूम डिक्रीज व्हायला लागले. याचाच काय, ती एक्सेप्शनल प्रॉपर्टी कशाची, वॉटरची. त्यामुळेच आपण त्याला काय म्हणतो, ॲनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर. तर आजचं पूर्ण लेक्चर एकाच फॉर्म्युला खेळायचं आपल्याला. कोणता फॉर्म्युला, इथं लिहितो खाली, डेन्सिटी इट इज इक्वल टू काय असतो फॉर्म्युला, मास अपॉन व्हॉल्यूम. मास अपॉन व्हॉल्यूम. तर डेन्सिटी ही व्हॉल्यूमला कशी प्रोपोर्शनल आहे, हे बघा. न्यूमरेटरमध्ये असतं तर डायरेक्टली प्रोपोर्शनल. हे काय, न्यूमरेटर आणि हे डिनॉमिनेटरमध्ये. याचाच अर्थ काय, हे काय, इनव्हर्सली प्रोपोर्शनल. म्हणजेच डेन्सिटी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द व्हॉल्यूम. इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द व्हॉल्यूम म्हणजेच व्हॉल्यूम वाढलं डेन्सिटी कमी होणार, डेन्सिटी वाढली व्हॉल्यूम कमी होणार, एक वाढलं की दुसरं कमी होणार. एवढं लक्षात ठेवायचं. कशात होतं हे, इनव्हर्सली प्रोपोर्शनलमध्ये. तर एवढा फॉर्म्युला लिहून घेतला का. नेक्स्ट पॉईंट बघूयात आपण. आर नेक्स्ट पॉईंट इज होप्स मेथड. तर होप्स फर्दर स्टडीड द ॲनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर. तर होप्सने काय केलं, एक प्रोसिजर, एक एक्सपेरिमेंट तयार केला. त्यानं काय केलं, सिम्पली एक सिलेंडर, हा सपोज करा एक सिलेंडर आहे, सिलेंडरमध्ये वॉटर भरलं आहे. काय भरलं आहे, वॉटर. सिलेंडरमध्ये वॉटर आहे आणि त्याच्या मध्यभागी एक बाऊल आहे. त्या बाऊलमध्ये काय ठेवलेलं आहे त्यानं, फ्रीजिंग मिक्सचर. तर फ्रीजिंग मिक्सचर कशाचं आहे, आईस अँड साल्ट. तर लक्षात घ्या, बाऊल आहे, बाऊलमध्ये फ्रीजिंग मिक्सचर, त्याच्या मध्यभागी काय, सिलेंडर, सिलेंडरच्या आत काय, वॉटर. तर अप्पर साइड ऑफ that cylinder is connected to thermometer and lower part is also connected to the thermometer. जे अप्पर थर्मामीटर आहे ते T2 and लोअर थर्मामीटर आहे ते T1. इथे फिगर येऊनच जाईल, पण तुम्हाला ड्रॉ कशी करायची, सिम्पली एक सिलेंडर काढा. हा झाला मेन सिलेंडर ज्याच्यामध्ये आपण वॉटर भरणार आहे. हा काय झाल्यानंतर त्याचा बाउल, फिगर खूप छान काढतो मी पण ठीक आहे.
तुम्हाला लक्षात आलं की काय काढायचं नेमकं? बाउल काढायचं आहे. बाउलच्या आतमध्ये काय? फ्रीजिंग मिक्सचर. तर फ्रीजिंग मिक्सचर काय असतं आपलं? साल्ट प्लस आईस. सिलेंडरमध्ये काय भरतो आपण? वॉटर. सिलेंडरच्या बाउलच्या अप्पर पार्टमध्ये आणि लोअर पार्टमध्ये काय? एक एक थर्मोमीटर जोडलेलं आहे. नेमिंग द्या त्याला. हे झालं एक थर्मोमीटर आणि हे झालं एक दुसरं थर्मोमीटर. तर लोअर डाऊन थर्मोमीटरला खालून वर सुरुवात करा थर्मोमीटरच्या नेमिंगला. T1 अँड T2. तर काय केलं आपण? सिलेंडरमध्ये वॉटर, मिडलला एक बाउलमध्ये फ्रीजिंग मिक्सचर दॅट इज आईस प्लस साल्ट आणि 2 थर्मोमीटर, एक लोअर पार्टला अप्पर पार्टला. लोअरवाल्याचं टेम्परेचर T1 अँड अप्परवाल्याचं टेम्परेचर T2. आता परफॉर्म कसा केला एक्सपेरिमेंट? तर आफ्टर एव्हरी 30 सेकंड रीडिंग इज टेक्स प्लेस. म्हणजे 30 सेकंदाच्या गॅपने एक रीडिंग घेतली. आता तो ग्राफ कसा प्लॉट केला नेमका? हे बघा, फर्स्ट ऑफ ऑल लेक्चरच्या स्टार्टिंगमध्ये मी जो ग्राफ दाखवला होता तो कशाचा होता? ॲनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर. हा पॉईंट झाल्यानंतर क्वेश्चन आन्सरच घ्यायचे आपल्याला. तो कशाचा होता? ॲनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटरचा. हा ग्राफ कशाचा प्लॉट करतो आपण? होप्स मेथडचा. तर तुम्हाला आले तर एक्झाममध्ये, बोर्ड एक्झाममध्ये असं येऊ शकतं की एक्सप्लेन होप्स मेथड फॉर द ॲनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर. तर काय करायचं तुम्हाला? आत्ताचपर्यंतचा सेटअप लक्षात आला. 2 थर्मोमीटर T1 आणि T2. त्याची रीडिंग घेत जायचं आहे. आता रीडिंग घेताना खालच्या थर्मोमीटरचं T1 आहे, वरच्या थर्मोमीटरचं T2 आहे. रीडिंग घेताना आता काय लक्षात द्यायचं आहे? ग्राफ कसा प्लॉट करणार आहे तुम्ही? तर ग्राफ प्लॉट करताना टेक टेम्परेचर ऑन वाय ॲक्सिस अँड टाईम ऑन एक्स ॲक्सिस. काय करायचं आहे? टेम्परेचर ऑन वाय ॲक्सिस, वाय ॲक्सिसला हे एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिसला काय सांगितलं तुम्हाला? टेम्परेचर, आणि एक्स ॲक्सिसला टाईम. जसा जसा तुमचा टाईम स्पेंड होत जाईल त्या लिक्विडचं टेम्परेचर हळूहळू कमी होत जाईल. का? तर सपोज रूम टेम्परेचरला ते लिक्विड आहे, ज्या सिलेंडरमध्ये आपण लिक्विड पुट केलं ते रूम टेम्परेचरला आहे. त्याच्याकडेला बाउलमध्ये काय? फ्रीजिंग सोल्युशन. तर फ्रीजिंग सोल्युशनमध्ये काय होणार? मुळे काय होणार आहे? वॉटरचं टेम्परेचर कमी होणार आहे. वॉटरचं टेम्परेचर आता कमी होताना सुद्धा बघा, इनिशियल पॉईंट ऑफ बोथ टेम्परेचर T1 अँड T2 आर आयडेंटिकल. इनिशियली जेव्हा रीडिंग घेतो आपण तेव्हा काय होतं? T1 आणि T2 म्हणजे थर्मोमीटर खालचा लोअर पार्टचा थर्मोमीटर T1 आणि अपर पार्ट T2 दोघांचं टेम्परेचर आयडेंटिकल होतं. नीट लक्ष द्या ग्राफकडे. ते कितीला आहे? 12 डिग्री सेल्सिअस. सपोज ग्राफमध्ये बघून घ्या, 12 डिग्री सेल्सिअसला काय झालं तुमचं? T1 आणि T2चं टेम्परेचर आयडेंटिकल आहे. जसा जसा टाईम स्पेंड होईल असं झालं. सपोज 5 मिनटं, 10 मिनटं, 15 मिनटं, 20 मिनटं. आफ्टर सम टाईम काय होतं? द टेम्परेचर डिक्रीज इन लोअर पार्ट ऑफ दॅट सिलेंडर. म्हणजेच T1चं टेम्परेचर, लोअर पार्ट ऑफ सिलेंडरचं टेम्परेचर फास्टर डिक्रीज होतं. म्हणजे डिक्रीज होत आहे पण त्याचा रेट कसा आहे? फास्ट रेट आहे कम्पॅरेटिव्ह टू द T1. ग्राफमध्ये मेन्शन करतो तसं T1 इथं आलं आणि हे इथं T2 आणि इथं T1 काय? लोअर पार्टचं टेम्परेचर, T2 काय? अप्पर पार्टचं टेम्परेचर. तर आत्तापर्यंत कुठपर्यंत आलं? तर इनिशियली आपलं टेम्परेचर दोन्ही थर्मोमीटरचं सेम होतं. जसं जसं टेम्परेचर डाऊन होतं आहे तर लोअर पार्टचं टेम्परेचर डिक्रीज फास्ट आहे. काय? लोअर पार्टचा टेम्परेचर डिक्रीज कसा जाणवतो तुम्हाला रिडिंग्सनुसार? फास्ट आहे कम्पॅरेटिव्ह टू द टेम्परेचर ऑफ अप्पर पार्ट. म्हणजेच तो जो सिलेंडर होता आपला त्याच्यामध्ये लोअर पार्टचं टेम्परेचर लवकर कूल होणार आहे अप्पर पार्टपेक्षा. ते पण कुठपर्यंत? अप टू 4 डिग्री सेल्सिअस. अप टू 4 डिग्री सेल्सिअस. तर 4 डिग्री सेल्सिअसपर्यंत काय झालं? T1 फास्ट झाला म्हणजे फास्ट डिक्रीज झाला आणि T2 ग्रॅज्युअली डिक्रीज झाला. आता 4 डिग्री सेल्सिअसला काय होतं? ॲट 4 डिग्री सेल्सिअस आता वेगळं होतं, आता इन्व्हर्ट होतं. काय होतं? तर T1चं जे टेम्परेचर आत्तापर्यंत फास्ट डिक्रीज झालं होतं ते एका पॉईंटला थोड्या वेळासाठी स्टेबल होतं. त्याचा ग्राफ कसा आहे ना? थोड्या वेळासाठी स्टेबल होतं आणि त्यानंतर 0ला निघून जातं. पण त्याच ठिकाणी T2चं टेम्परेचर ऑफ अप्पर पार्ट ऑफ दॅट सिलेंडर इज रॅपिडली डिक्रीजेस. कळालं का ग्राफ तुम्हाला? परत एकदा सांगतोय, खूप सोपं आहे, काहीच नाही आहे. फक्त 4 पॉईंट लक्षात ठेवा. कोणते कोणते? आपण आपला सेटअप जो सांगितला होता तो पहिला पॉईंट. सेकंड पॉईंट काय? इनिशियली दोन्ही थर्मोमीटरचं टेम्परेचर काय होतं?
सेम होता, सेम आहे, स्टार्ट झालं. थर्ड पॉईंट काय की T1चं टेम्परेचर फास्ट डिक्रीज होत आहे कंपॅरेटिव्ह टू T2. हे बघा T1चं टेम्परेचर फास्ट डिक्रीज झालं आहे दॅन T2. नेक्स्ट काय होतं, लास्ट स्टेप काय होती, ॲट 4 डिग्री सेल्सिअस जसं जसं तापमान उतरत जातं तसं तसं 4 डिग्री सेल्सिअसला काय होतं तुमचं T1 स्टेबल होतं फॉर सम टाईम अँड मीट्स टू द 0 डिग्री सेल्सिअस. पण त्याच ठिकाणी T2 डायरेक्ट तुमचा रॅपिडली त्याचं टेम्परेचर डिक्रीज होऊन 0वर येत आहे. हाच तुम्हाला ग्राफ लक्षात ठेवायचा आहे. होप्स टेम्परेचर काही नाही आहे दुसरं, त्यानं काय केलं फक्त टेम्परेचर व्हर्सेस टाईमचा ग्राफ स्टडी केला आहे, बाकी काही नाही केलं त्यानं. टेम्परेचर व्हर्सेस ग्राफचा स्टडी त्यानं केला आहे युझिंग दिस ॲपॅरेटस. तर तुम्हाला हेच सांगायचं होतं की टेम्परेचर व्हर्सेस टाईमचा ग्राफ कसा वर्क करतो. आता मी पहिल्या लेक्चरच्या स्टार्टिंगला काय सांगितलं होतं फॉर्म्युला, डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. काय सांगितलं परत एकदा, डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. आता तुम्हाला एक मेन मुद्दा सांगतो. तर ॲनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटरमध्ये हे सपोज इथं 0 आहे, इथं 4 डिग्री सेल्सिअस आहे आणि इथं पुढं वाढत गेलेलं आहे टेम्परेचर तुमचं. तर काय व्हायला लागलं आहे, असा ग्राफ आहे तुमचा. इथे काय येतं व्हॉल्यूम वर्सेस टेम्परेचर. तर जो फॉर्म्युला होता तो इथं इम्प्लाय करायचा तुम्ही. काय सांगितलं, डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. डेन्सिटी अँड मास इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू ईच अदर. म्हणजेच या ठिकाणी जेव्हा ॲट 4 डिग्री सेल्सिअसला वॉटरला एक्सपांड व्हायचं होतं तो काय झाला, कॉन्ट्रॅक्ट झाला. पण तो जेव्हा कॉन्ट्रॅक्ट होतो त्याचा व्हॉल्यूम काय व्हायला लागलं बघा ग्राफमध्ये, व्हॉल्यूम सगळ्यात कमी आहे, मिनिमम म्हणजे मिनिमम 4 डिग्री सेल्सिअसला व्हॉल्यूम काय असतं, मिनिमम असतं. व्हॉल्यूम कमी झालं, डेन्सिटी वाढली, का तर इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. तर एक की पॉईंट एकदम इम्पॉर्टंट की पॉईंट लक्षात ठेवा तुम्ही इथं की 4 डिग्री सेल्सिअसला काय होतं आहे, मॅक्सिमम डेन्सिटी असते आणि मिनिमम व्हॉल्यूम असते. तर उलटं सांगितलं तरी बघतो. चलो 4 डिग्री सेल्सिअसला मिनिमम काय आपलं व्हॉल्यूम. ग्राफ लक्षात ठेवायचा, ग्राफमध्ये काय 4 डिग्री सेल्सिअसला असा राईट कर्व. तर इथं 4 डिग्री सेल्सिअसला काय व्हॉल्यूम तुमचं मिनिमम व्हायला लागलं, व्हॉल्यूम आणि इथं टेम्परेचर. राईटचा ग्राफ 4 डिग्री सेल्सिअसला बॉटम टच करायला लागला आहे, बॉटम म्हणजेच त्याचा व्हॉल्यूम मिनिमम आहे. तर आता या इथे की पॉईंट काय सांगितलं तुम्हाला, 4 डिग्री सेल्सिअसला मिनिमम व्हॉल्यूम लिहून घ्या तुम्ही, खूप महत्त्वाचं आहे मिनिमम. तुम्हाला हे की पॉईंट जर समजले तर तुम्ही लिहू शकता, आन्सर किमान लिहू शकता, एवढे तर गॅरंटी देऊ शकतो. हे लेक्चर संपल्यानंतर तुम्हाला ॲनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर यातला कोणताही क्वेश्चन विचारला तर आज येणार आहे. तर 0 डिग्री सेल्सिअसला मिनिमम म्हणजे कमीत कमी व्हॉल्यूम असतं आणि मॅक्सिमम डेन्सिटी असते. मॅक्सिमम डेन्सिटी लिहून घ्या. 4 डिग्री सेल्सिअसला मिनिमम व्हॉल्यूम, मॅक्सिमम डेन्सिटी. नाहीतर एवढं सुद्धा लक्षात ठेवू नका, एवढं लक्षात ठेवा मिनिमम व्हॉल्यूम असतं. तर मिनिमम व्हॉल्यूम डेन्सिटीला काय असतं, म्हणजे व्हॉल्यूम डेन्सिटीला काय असतं, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल झालं तर काय होणार, मिनिमम व्हॉल्यूम मॅक्सिमम डेन्सिटी. आता 0 डिग्री सेल्सिअसला काय होणार, 0 डिग्री सेल्सिअस. तर 0 डिग्री सेल्सिअसला काय तुमचं व्हॉल्यूम वाढलेलं आहे, जास्त व्हॉल्यूम डेन्सिटी कमी. तर इथं शॉर्टमध्ये लिहितो, वरचा बाण म्हणजे व्हॉल्यूम जास्त डेन्सिटी कमी. तर हे जे पॉईंट आहे, हा जो पॉईंट आहे तो एका पॉईंटमध्ये इंटरसेक्ट व्हायला लागला. T1 आणि T2च्या लाईन एका पॉईंटमध्ये इंटरसेक्ट व्हायला लागल्यात. त्याला काय म्हणायचं, पॉईंट ऑफ मॅक्सिमम डेन्सिटी. म्हणजे सपोज मी ह्या पॉईंटला नाव दिलं A. तर पॉईंट एला काय, पॉईंट ए इज अ पॉईंट ऑफ मॅक्सिमम डेन्सिटी. तर लिहून घ्या इथं पॉईंट ऑफ, शॉर्टमध्ये लिहितो पॉईंट ऑफ मॅक्सिमम डेन्सिटी. तर एवढंच आहे. हॉप्स मेथडमध्ये काय, त्यानं फक्त स्टडी केला, ग्राफ काढला, पॉईंट ऑफ मॅक्सिमम डेन्सिटी आपल्याला मिळालेलं आहे आणि ह्याचं जे लॉजिक होतं ते सांगितलं तुम्हाला. 4 डिग्री सेल्सिअसला काय होतं आणि 0 डिग्री सेल्सिअसला काय होतं. फक्त ह्याच्यावरच तुमचा अख्खा खेळ आहे. तर पॉईंट ऑफ इंटरसेक्शनला T1चा ग्राफ का स्टेबल होतो थोड्या वेळासाठी ते जाणून घेऊयात. जेव्हा तुमच्या सिलेंडरमध्ये जे वॉटर होतं, वॉटर इन दॅट सिलेंडर लोअर पार्टला जो आहे तो T1 आहे, अपर पार्टला आहे T2. तर
T1चा ग्राफ 4 डिग्री सेल्सिअसला काय हे व्हायला लागला तर बघा 4, हेच लॉजिक आहे, प्रत्येक ठिकाणी हेच घुमून फिरून सांगायचं आपल्याला की 4 डिग्री सेल्सिअसला असं होतं, 0 डिग्री सेल्सिअसला तसं होतं. सेम इथं पण पॉईंट एला म्हणजे पॉईंट ऑफ मॅक्सिमम डेन्सिटीला काय होतं त्या ठिकाणी, या पार्टमध्ये 4 डिग्री सेल्सिअसला या पार्टमध्ये व्हॉल्यूम काय झालं, कमी झालं, डेन्सिटी काय झाली, वाढली. म्हणून डेन्सिटी वाढली तर ते थोड्या वेळासाठी काय होतं, याच ठिकाणी राहणार. पण जसं जसं टेम्परेचर खाली जातं व्हॉल्यूम वाढतं, व्हॉल्यूम वाढलं डेन्सिटी कमी झाली, डेन्सिटी कमी झाली म्हणजे लक्षात ठेवा वजन कमी झालं थोडक्यात, मग ते वॉटर काय होतं, वर जातं हळूहळू. त्यामुळे T1चा ग्राफ थोड्या वेळासाठी स्टेबल होतो. हेच त्याच्यामध्ये लॉजिक आहे. ही झाली हॉब्स मेथड. तर यावर एक्झरसाइजमध्ये 2 क्वेश्चन आहेत, ते बघून घेऊयात आता. तर आपण आज जो टॉपिक शिकलो आहे त्यावर एक्झरसाइजमध्ये आपण कोणते कोणते क्वेश्चन सॉल्व करू शकतो हे बघूया. तर क्वेश्चन नंबर 2 बघून घ्या, इथे त्याचा फोटो डिस्प्ले होईलच. ऑब्झर्व द फॉलोइंग ग्राफ considering the change in volume of water as its temperature is raised from 0 degree Celsius. Discuss the difference in the behavior of water and other substances. What is the behavior of water called? म्हणजे त्याच बिहेवियरला, त्या विचित्र बिहेवियर जो होतं ग्राफमध्ये त्याच बिहेवियरला काय म्हणतात, हे आज आपण इथं शिकलो होतो. त्यालाच काय म्हणतो आपण, ॲनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर. हेच आन्सरमध्ये लिहायचं आहे आणि डिस्कस करायचं आहे. म्हणजेच काय, तुम्हाला आन्सरमध्ये लिहावं लागेल आपण जसं जसं टेम्परेचर वाढवतो काय काय होतं आहे, किंवा 4 डिग्री सेल्सिअसला त्याचं व्हॉल्यूम कॉन्ट्रॅक्ट व्हायला लागलं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या मेन्शन कराव्या लागतील. तर क्वेश्चन नंबर 2 झाला सॉल्व आपला. तर नेक्स्ट क्वेश्चन कोणता सॉल्व करू शकतो आपण, क्वेश्चन नंबर 6 मधला ए. व्हॉट इज द रोल ऑफ ॲनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर इन प्रिझर्विंग ॲक्वाटिक लाईफ इन द रिजन ऑफ कोल्ड क्लायमेट. तर लक्ष द्या, रिजन ऑफ कोल्ड क्लायमेटमध्ये 4 स्टेपमध्ये उत्तर आहे त्याचं. रिझनिंग टाईप क्वेश्चन आहे. रिझनिंग टाईप क्वेश्चन तुम्हाला पेपरमध्ये विचारले जाऊ शकतात. तर 4 पॉईंट्समध्ये त्याचा आन्सर आहे. पहिला पॉईंट मी काय म्हणलं तुम्हाला लेक्चरच्या स्टार्टिंगला, फक्त आणि फक्त डेन्सिटी आणि व्हॉल्यूम याच्यावर खेळायचं आहे. आणि काय 4 डिग्री सेल्सिअस आणि 0 डिग्री सेल्सिअस बास. ॲनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर एवढंच खेळत आहे. एक तर फॉर्म्युला 0 डिग्री सेल्सिअस आणि 4 डिग्री सेल्सिअस, फक्त 3 गोष्टी. जाताना रिव्हिजन करूच, पण लक्ष द्या. तर आता काय करायचं तुम्हाला आन्सरमध्ये, फर्स्ट पॉईंट काय येणार, व्हेन टेम्परेचर डिक्रीजेस. क्लायमेट चेंज होताना जेव्हा जेव्हा विंटर जवळ येतो तेव्हा काय होतं, टेम्परेचर डिक्रीज होतं. तर टेम्परेचर डिक्रीज होताना काय होणार, फर्स्ट ऑफ ऑल 4 डिग्री सेल्सिअसकडून ते 0 डिग्री सेल्सिअसकडे जाणार. तर ॲट 4 डिग्री सेल्सिअस काय होणार, ॲट 4 डिग्री सेल्सिअस द व्हॉल्यूम ऑफ वॉटर गेट कॉन्ट्रॅक्टेड. व्हॉल्यूम ऑफ वॉटर कॉन्ट्रॅक्ट झालं म्हणजेच काय, डेन्सिटी वाढली. लक्ष द्या, फर्स्ट पॉईंटमध्ये काय लिहिणार तुम्ही, 4 डिग्री सेल्सिअसला, इथे आन्सर येईलच टेक्स्टमध्ये, पण इथे लिहितोय मी आन्सर शॉर्ट पॉईंटमध्ये. 4 डिग्री सेल्सिअसला काय झालं तुमचं, 4 डिग्री सेल्सिअसला तुमचं व्हॉल्यूम कॉन्ट्रॅक्ट झालं. व्हॉल्यूम कॉन्ट्रॅक्ट झालं म्हणजे व्हॉल्यूम आणि खालचा वन म्हणजे व्हॉल्यूम डिक्रीजेस. व्हॉल्यूम डिक्रीजेस देन डेन्सिटी इन्क्रीजेस. डेन्सिटी इन्क्रीज झाली तर काय होणार, पाणी जड होणार, पाणी तळाला जाऊन बसणार. सपोज हा तुमचा लेक आहे, हा काय तुमचा लेक आहे. लेकमध्ये सपोज हा झाला तुमचा लेक, इथं तुमची वनस्पती आणि इथं तुमचे फिशेस. तर हे झालं तुमचं वॉटर. 4 डिग्री सेल्सिअसला काय होणार तुमचं, व्हॉल्यूम डिक्रीज झाला. व्हॉल्यूम डिक्रीज झाला, डेन्सिटी इन्क्रीज झाली. डेन्सिटी इन्क्रीज झालं काय होतं, पाणी सिंक होतं म्हणजे खाली बॉटमला जाऊन बसतं. तर खाली गेलं. आता 4 डिग्री सेल्सिअसचा पॉईंट संपला. सेकंड पॉईंट लिहा तुम्ही. आता 0 डिग्री सेल्सिअससाठी काय होतं, जेव्हा टेम्परेचर तुमचं 0 डिग्री सेल्सिअसला जातं व्हॉल्यूम वाढतं, म्हणजेच काय होणार, व्हॉल्यूम इन्क्रीजेस, डेन्सिटी डिक्रीजेस. व्हॉल्यूम इन्क्रीज झालं, डेन्सिटी डिक्रीज झाली, पाणी वर येणार आहे. पाणी एकाच ठिकाणी राहत आहे, पण जे वरचं अप्पर सरफेस ऑफ वॉटर आहे ते फ्रीजिंग टेम्परेचरला आहे. कुठला फ्रीजिंग टेम्परेचर, 0 डिग्री सेल्सिअसला. म्हणून अप्पर जो लेअर आहे इथं काय, कोणता अप्पर लेअर, पाणी खाली जात आहे, बॉटमला चिटकून बसत आहे, वर येत आहे, असं काही नाही आहे, पूर्ण पाणीच भरलेलं आहे. पण 4 डिग्री सेल्सिअसला काय बदलतो आणि 0 डिग्री सेल्सिअसला काय बदलतो एवढंच आपल्याला त्यांना सांगायचं आहे. 4 डिग्री झालं, 0 डिग्री सेल्सिअसला काय जाणार आहे, त्याचं व्हॉल्यूम इन्क्रीज होणार आहे आणि जे अप्पर सरफेस आहे, अप्पर सरफेस ऑफ दॅट वॉटर गेट्स कवर्ड इन टू द आईस. थर्ड पॉईंट काय, सेकंड पॉईंट काय आपला, अप्पर सरफेस आईसवर कवर होणार आहे. आता थर्ड पॉईंट, जो अप्पर सरफेस ऑफ आईस आहे
तो काय काम करणार आहे, शिल्डचं काम करणार आहे. हा पर सरफेस ऑफ आईस शिल्डचं काम करतोय. कशामध्ये, आतल्या लेकमधल्या पाण्यामध्ये आणि वरच्या ॲटमॉस्फिअरमध्ये. आईस कवर दॅट इज अपर सरफेस ऑफ आईस ॲक्ट ॲज अ शिल्ड बिटवीन दॅट वॉटर ऑफ लेक अँड द ॲटमॉस्फिअर. म्हणजे हीटचं ट्रान्सफॉर्मेशन म्हणजेच हीटचं ट्रान्समिशन होणार नाही आहे दोनमध्ये, वॉटरमध्ये आणि ॲटमॉस्फिअरमध्ये. इथे लिहितो आईस शील्ड. आणि फोर्थ पॉईंट, लास्ट पॉईंट काय आहे, ड्यू टू धिस जे लोअर टेम्परेचर आहे सरफेसच्या खालचं, आईसचा जो सरफेस आहे त्याच्या खालचं जे टेम्परेचर ऑफ वॉटर आहे ते काय राहतं 4 डिग्री सेल्सिअस आणि बाहेरचं ॲटमॉस्फिअरचं काय 0 और त्याच्यापेक्षा कमी होणार बर्फाळ प्रदेशामध्ये. तर लास्ट पॉईंट काय होता आपला, 4 डिग्री सेल्सिअसचं पाणी राहिलेलं आहे खाली. तर 4 डिग्री सेल्सिअस ऑफ वॉटर इज सफिशियंट फॉर सर्वायवल ऑफ प्लांट्स अँड फिशेस ऑर द ॲनिमल्स. हेच आपल्याला लिहायचं आहे. हा लिहितो मी सर्वायवल. तर 4 पॉईंट लक्षात ठेवा आन्सर रिझनिंगमध्ये. फर्स्ट 4 डिग्री सेल्सिअसला काय होतं सांगायचं आहे. सेकंड 0 डिग्री सेल्सिअसला काय होतं सांगायचं आहे. थर्ड आईस शिल्ड, अपर सरफेस आईसमध्ये कवर झाला, एक लादी तयार झाली असं लक्षात ठेवा. लादी तयार झाली पाण्यावर, बर्फाची लादी तयार झाली. लादी तयार झाल्यानंतर खाली काय होतं, खालचं टेम्परेचर 4 डिग्री राहतं आणि वरचं टेम्परेचर मग 0पेक्षा किंवा 0 किंवा 0पेक्षा कमी असणार आहे. तर ते 4 डिग्री टेम्परेचर, 4 डिग्री सेल्सिअस जे टेम्परेचर आहे ते प्लांट्स अँड ॲनिमल्सच्या सर्वायवलसाठी सफिशियंट आहे. हेच रिझन आहे कशाचं, फॉर anomalous behavior of water is preserving the aquatic life in the region of cold climate. तर आन्सर लिहून घ्या, इथे प्रॉपर आन्सर मिळून जाईल आणि इथे की पॉईंट्स आहेत, तुम्हाला लक्षात कसं ठेवायचं आन्सर तर नोट डाऊन करून घ्या. लास्ट क्वेश्चन ऑफ दिस लेक्चर इज क्वेश्चन नंबर 6, प्रॉब्लेम नंबर सी प्रॉब्लेम. सी क्वेश्चन बघा. इन कोल्ड रिजन इन अ विंटर द रॉक्स क्रॅक ड्यू टू द anomalous एक्सपान्शन ऑफ वॉटर. याचाच काय अर्थ आहे, विंटरमध्ये हिवाळ्यामध्ये जिथे बर्फाळ प्रदेश असतात दगडामध्ये भेगा पडतात, क्रॅक्स येतात. त्याचं रिझन काय, रिझन आन्सर सिम्पल आहे. आन्सर 3च पॉईंटमध्ये लिहायचं तुम्हाला. 3 पॉईंट्स आन्सर कशात आहे, 3 पॉईंट्समध्ये. इथे पूर्ण परिपूर्ण उत्तर येईल. मी शॉर्ट पॉईंट्स लक्षात कसं ठेवायचं आहे सांगतो तुम्हाला. फर्स्ट ऑफ ऑल सम अमाऊंट ऑफ वॉटर एंटर्स इन टू द क्रॅक ऑफ दॅट रॉक. म्हणजेच तुम्ही दगड बघितला असाल, दगडामध्ये काय असतात, छोटे छोटे गॅप्स, क्रॅक्स वगैरे असतात, वेजेस म्हणू शकतो आपण, फटी. सपोज त्या फटीमध्ये, त्या क्रॅकमध्ये काय झालं, आपलं वॉटर गेलेलं आहे. वॉटर गेलेलं आहे कशामध्ये, रॉकमधल्या क्रॅकमध्ये आपलं वॉटर गेलेलं आहे. पहिला पॉईंट लिहा, वॉटर इन क्रॅक. इथे पूर्ण उत्तर येईल तुम्हाला एक्झाममध्ये. इथे जे आन्सर येईल तसं लिहावं लागेल. मी लक्षात कसं ठेवायचं सांगतो. 3 पॉईंटमध्ये उत्तर आहे. फर्स्ट काय, सम अमाऊंट ऑफ वॉटर गेट्स इन टू द क्रॅक ऑफ दॅट रॉक. म्हणजे रॉकच्या क्रॅकमध्ये आपलं थोड्या अमाऊंटमध्ये वॉटर गेलेलं आहे. नंतर ॲज टेम्परेचर डिक्रीजेस. आता टेम्परेचर तर डिक्रीज झालं आणि बर्फाळ प्रदेशामध्ये टेम्परेचर -डिग्रीपर्यंत जाऊ शकतं, म्हणजे 0च्या पण खाली. तर टेम्परेचर डिक्रीज होताना काय होतं, अबाव म्हणजे नंतर 4 डिग्री सेल्सिअसच्या पण खाली गेलं, अप टू 0 डिग्री सेल्सिअसला. त्या डिग्री सेल्सिअसला काय होणार आहे, व्हॉल्यूम वाढणार आहे. कशात व्हॉल्यूम वाढणार आहे, त्या वॉटरचं व्हॉल्यूम. त्या वॉटर कशात आहे, भेगांमध्ये, दगडाच्या भेगांमध्ये वॉटर आहे. तर ॲज टेम्परेचर डिक्रीजेस द व्हॉल्यूम, टेम्परेचर डिक्रीजेस अप टू 0 डिग्री सेल्सिअस असायला, अप टू 0 डिग्री सेल्सिअस. देन व्हॉल्यूम गेट इन्क्रीजेस. मग जे व्हॉल्यूम असतं त्याला एक्सपान्शनला तर जागा नाही आहे, दगडामध्ये दुसरी जागा नाही आहे, तिथं पण पाणीचं, तर त्याला एक्सपान्शनला जागा नाही आहे. तर थर्ड पॉईंट लिहून घ्या. थर्ड पॉईंट काय, एक्सपान्शन. तर व्हॉल्यूम ऑफ वॉटर गेट इन्क्रीजेस अँड देर इज नो रूम फॉर दॅट एक्सपान्शन. त्या एक्सपान्शनला तर जागा नाही आहे, पण मग ते एक्सपान्शन काय करतं, ट्रिमेंडस प्रेशर अप्लाय करतं. ट्रिमेंडस प्रेशर अप्लाय कशावर करतं, ते वेजेसवर, म्हणजे ज्या भेगा आहेत त्या भेगांवर ट्रिमेंडस प्रेशर अप्लाय करतं. त्या एक्सपान्शनमुळं काय झालं, ट्रिमेंडस प्रेशर जनरेट झालं. प्रेशर शॉर्टमध्ये लिहितो. 3च पॉईंटमध्ये उत्तर आहे. पहिला पॉईंट काय, पहिल्या दगडाच्या ह्याच्यात वॉटर गेलं. सम अमाऊंट ऑफ वॉटर गेट ट्रॅप्ड इन टू द क्रॅक्स
or wages of the rock. Second point काय, as temperature decreases the volume of water get expanded, म्हणजे टेम्परेचर डिक्रीज झालं अप टू 0 डिग्री सेल्सिअसला व्हॉल्यूम ऑफ वॉटर गेट एक्सपांडेड. अँड थर्ड पॉईंट काय, तो लास्ट पॉईंट, देअर इज अ नो रूम फॉर दॅट एक्सपान्शन अँड दॅट एक्सपान्शन क्रिएट्स ट्रिमेंडस प्रेशर ऑन दॅट वेजेस. म्हणजे ह्या फटीवर ते जे आतलं वाढलेलं व्हॉल्यूम आहे ते काय करणार आहे, ट्रिमेंडस प्रेशरनं एकमेकाला धक्का देणार आहे. धक्का दिल्यावर काय होणार आहे, सिम्पली रॉक स्मॉलर पीसेसमध्ये डिवाइड होणार आहे. याचाच अर्थ काय, बर्फाळ प्रदेशामध्ये जे दगड असतात त्याच्यामधील क्रॅक्समुळे दगडाचे लहान लहान तुकडे होतात. हेच आपल्याला दिलेलं आहे. काय होता क्वेश्चन नंबर 6C, द रॉक क्रॅक ड्यू टू द अनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर. द अनॉमलस एक्सपान्शन ऑफ वॉटरमुळे क्रॅक्समध्ये कसं काय भेगा तयार झाल्या आणि त्या भेगांमुळे क्रॅक स्टोन किंवा जो रॉक आहे त्याचे पीसेस कसे काय झाले हे आपण या रिझनमध्ये लिहू शकतो. तो नोट डाऊन. जाता जाता एक क्विक रिव्हिजन घेऊयात आपण की आजच्या लेक्चरमध्ये आपण काय काय शिकलो. फर्स्ट ऑफ ऑल काय होतं, अनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर. अनॉमलस बिहेवियर म्हणजेच विचित्र वागणं. कशाचं, पाण्याचं. कधी, टेम्परेचर डाऊन केल्यावर. तर 0 डिग्री सेल्सिअस मी काय सांगितलं होतं लेक्चरच्या स्टार्टिंगला, एक फॉर्म्युला सांगितला होता. कोणता, डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. हे सगळे पॉईंट्स आहेत ना, की पॉईंट्स आहेत, खूप महत्त्वाचे आहेत. हे जर तुमच्या लक्षात आले ना, कोणताही आन्सर तुम्ही वाढवून चढवून लिहू शकता, तुम्हाला मार्क मिळणारच. तर डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. नेक्स्ट पॉईंट काय बघितला होता अनॉमलस बिहेवियरमध्ये, 0 डिग्री सेल्सिअस आणि मेनली 4 डिग्री सेल्सिअसला. तर 0 डिग्री सेल्सिअसला व्हॉल्यूम काय होतं, वाढतं. एक मिनिट, जसं आपण टेम्परेचर इन्क्रीज करतो तर काय व्हायला पाहिजे होतं, एक्सपान्शन. पण उलटं होतं आहे. काय होतं, व्हॉल्यूम डिक्रीजेस होतं आहे. म्हणजेच 0 डिग्री सेल्सिअसला व्हॉल्यूम हाय, डेन्सिटी लो. आणि 4 डिग्री सेल्सिअसला व्हॉल्यूम लो, डेन्सिटी हाय. बस एवढंच आहे कशात, अनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटरमध्ये. नेक्स्ट आपण काय बघितलं, होप्स मेथड. होप्स ॲपरेटस और होप्स मेथड फॉर द अनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर. त्याचा आपण ॲपरेटस आणि ते ग्राफ स्टडी केला होता. आणि रिझनिंगमध्ये आपण बघितलं होतं की बर्फाळ प्रदेशामधील दगडांना भेगा का पडतात आणि ॲक्वॅटिक लाईफला हे अनॉमलस बिहेवियर कशा पद्धतीनं हेल्प करते. तर आता घेऊयात क्वेश्चन पेपरवर जो बोर्डाला क्वेश्चन आला होता तो बघून घेऊयात. बोर्ड एक्झाममध्ये खूप सिम्पल क्वेश्चन येतात, भ्यायचं काही कारण नाही आहे. पण काही विद्यार्थी काय करतात, ग्राफचा क्वेश्चन बघितला डायरेक्ट सोडून देतात, वाचत सुद्धा नाही. खूप सिम्पल असतं. तर ऑब्झर्व द गिवन ग्राफ अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. ग्राफ इथे डिस्प्ले होऊन जाईल. तर ग्राफ कशाचा आलेला आहे, अनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटरचा. अनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटरमध्ये तुम्हाला आत्तापर्यंत सांगितलं मी, तर व्हॉल्यूम डिक्रीज होतं कधी, जेव्हा आपण टेम्परेचर वाढवत जातो फ्रॉम 0 डिग्री सेल्सिअस टू 4 डिग्री सेल्सिअस. बघा राईट कर्वचा ग्राफ मिळतो तुम्हाला, असा राईट कर्वचा. आता आपल्याला क्वेश्चन काय विचारलेलं आहे, फॉर 2 मार्क्ससाठी हा बोर्ड एक्झाममध्ये आला होता, बघून घ्या. खूप सिम्पल आहे, पैकीच्या पैकी 2 मार्क मिळू शकतात तुम्हाला. नेम द प्रोसेस रिप्रेझेंट इन द फिगर. सिम्पल आहे, कोणती प्रोसेस रिप्रेझेंट केली आहे, अनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर. एचा आन्सर काय, द नेम ऑफ दिस प्रोसेस इज अनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर. 1 मार्क मिळाला. नेक्स्ट, ॲट व्हॉट टेम्परेचर डज दिस प्रोसेस टेक्स प्लेस. कोणत्या ह्याला सडन ड्रास्टिक चेंज दिसतोय तुम्हाला, 4 डिग्री सेल्सिअसला. तर एचा आन्सर काय, अनॉमलस बिहेवियर. बीचा आन्सर काय तुमचं, ॲट 4 डिग्री सेल्सिअस दिस प्रोसेस इज टेक्स प्लेस. तर आन्सर नोट डाऊन करून घ्या. असे सिम्पल क्वेश्चन येत असतात बोर्ड एक्झाममध्ये, ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये सुद्धा बघून घेऊयात. तोपर्यंत चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या मित्रासोबत नक्की शेअर करा. थँक्यू.